नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप पाटील. माझ्या अनुश्री क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आमचे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापली, मने मना पूजा केली, मन माऊली मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. ही मनाची अस्वस्थता का आणि कशामुळे निर्माण होते याचा जर विचार केला तर विचार करतं ते मन, जागृत ठेवतं ते चित्त. अंतर्मुख व्यक्तींना एकांत आवडतो, बहिर्मुख व्यक्तींना लोकांत आवडतो. शास्त्रज्ञ, तत्वचिंतक या अंतर्मुख प्रवृत्तीच्या व्यक्ती असतात. राजकारणी, व्यावसायिक असतील त्या बहिर्मुख प्रवृत्तीच्या व्यक्ती असतात. आणि म्हणून चित्ताच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. पहिली क्षिप्त, दुसरी विक्षिप्त, तिसरी मूढ आणि एकाग्र. या 4 अवस्थांमधून निर्माण होणारं कर्म आणि ताण हे आपल्याला माहीत होतात. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याला प्रतिकूल संवेदना होते त्यावेळेला दुःख होतं. प्रतिकूल संवेदना निर्माण झाली की मन खट्टू होतं, निराश होतं, निरुत्साही होतं. अपमान झाला, इच्छा पूर्ण झाली नाही, भावना माराव्या लागल्या, अनपेक्षित नुकसान झालं, अपघात झाला, दुःखपूर्ण आघात झाले. असे आघात मनावर कायमचे कोरले जातात आणि त्यांचा साठा निद्रिस्त मनामध्ये साठून राहतो. अगदी सोप्या गोष्टी, साध्या गोष्टी, जेवण मिळालं नाही, कामावर जाताना बस मिळाली नाही, मित्राच्या घरी योग्य स्वागत झालं नाही, पाहिजे ती वस्तू सापडली नाही, इत्यादी लहान लहान प्रसंग सुद्धा मनामध्ये घर करून राहतात. मनातले हे सल त्यांना योग्य ती वाट मिळाली नाही, तर प्रगट होण्याला वाव मिळाला नाही, तर विविध उपद्रवी स्वरूपामध्ये बाहेर पडतात. आणि या दबलेल्या प्रतिकूल संवेदनामुळंच मन अस्वस्थ होतं. त्याच्यामधनं नैराश्य येतं, चिंतेचा अतिरेक होतो, न्यूनगंड तयार होतो आणि मानसिक ताणतणाव जाणवायला लागतो. आणि याच्यामुळंच मनोकायिक आजार निर्माण होतात. त्याच्यामधनं उच्च रक्तदाब होतो, ॲसिडिटी वाढते, अल्सर होतात, हृदयरोग होतो, दमा होतो, त्वचारोग होतो, अपचन होतं, मलावरोध, बद्धकोष्ठता, हे सगळे मनोकायिक दीर्घकालीन आजार निर्माण होतात. मनात साठलेली घाण, अडगळ, उपद्रवी गोष्टींचा साठा मनाची प्रसन्नता नष्ट करतात. आणि अंतर्मनातला हा साठा, उपद्रवी साठा नाहीसा करणं हाच मानसिक स्वास्थ्य टिकवण्याचा राज्यमार्ग आहे. तसं पाहिलं तर अर्थ प्राप्त करून देणारं, स्वार्थ साधणारं, अनर्थ निर्माण करणारं, परमार्थ सिद्ध करणारं मन हे जीवनाचं केंद्र आहे. मन हे राम आहे तसं रावण सुद्धा आहे. मन मरकट जसं आहे तसं हनुमान सुद्धा आहे. मन शंकर जसं आहे तसं भयंकर सुद्धा आहे. मन शत्रू जसं आहे तसं मित्र सुद्धा आहे. मन जीवन घडवणारं जसं आहे तसं जीवन बिघडवणारं सुद्धा आहे. आणि मोक्ष देणारं मनच आहे तसं कपाळ मोक्ष करणारं सुद्धा मनच आहे. आणि म्हणून जगद्गुरू म्हणतात की या मनाच्या घोड्यावर स्वार व्हा. तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मनासंगे. स्थिर मन हा सुखाचा सागर असतो, दुःखी मन किंवा चंचल मन हा दुःखाचा डोंगर असतो. म्हणून मनाला स्थिर करायचं असेल तर त्याला वीट द्यायची. ही वीट अवीट स्वरूपाची असली पाहिजे, न विटणारी, शाश्वत स्वरूपाची. आणि आपलं दिव्य चिदानंद स्वरूप हीच ती वीट असते. हे मनाचं मूळ असतं. या मुळाकडं मनाला जर वळवलं तरच मनाची वळवळ, मनाची खळबळ, मनाची चळवळ क्षीण होत जाते आणि ते अवीट विटेवर स्थिर होऊन त्यावेळेला मन प्रसन्न होऊन उन्मन होतं. आणि म्हणूनच सांगितलं जातं की आता कोठे धावे मन, तुझे चरण देखली या. मन हे आपल्या विचारांची बँक असते. या बँकेमध्ये तुम्ही जे जमा करता तेच तुम्हाला बँकेतनं काढता येतं, तेच सव्याज परत मिळतं. मनामध्ये सकारात्मक विचार भरायचे का नकारात्मक विचार भरायचे हे आपणच ठरवायचं. सकारात्मक विचार मातीचं सोनं करतात, नकारात्मक विचार सोन्याची माती केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून नकारात्मक विचारांना मज्जाव करण्यासाठी मनाच्या दाराशी एक वॉचमन असावा लागतो. मन रिकामं राहू शकत नाही. ते रिकामं पडलंय याची सैतानाला कुणकुण लागली की तो तिथं कारखाना टाकतो, धडाधड नकारात्मक विचारांचं उत्पादन सुरू करू लागतो. आणि मनाच्या कार्बोरेटरमध्ये
नकारात्मक विचारांचा कचरा साठला की गाडी धूर सोडायला लागते, बंद पडते. सकारात्मक विचार असतील तर जीवन सुरळीत राहतं आणि मग भांडणं उद्भवत नाहीत. सुख म्हणजे काय याचा विचार मुल्ला नसरुद्दीननी पण केला होता. एके दिवशी मुल्ला नसरुद्दीन दुःखी कष्टी दिसत होता. त्याच्या जवळच्या मित्रानं विचारलं, अरे तू इतका दुःखी का दिसतोस? मुल्ला मात्र रडत असत. तो म्हणाला, माझे मामा गेल्या महिन्यामध्ये स्वर्गवासी झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी सारी संपत्ती माझ्या नावावर केली. अरे मग यात रडायचं काय? गडगंज संपत्ती मिळाल्यानं तुला तर खुश व्हायला पाहिजे. मुल्ला म्हणाला, अरे तुला माझं दुःख समजणार नाही. गेल्या आठवड्यात माझे काका त्यांची लाखो रुपयाची मालमत्ता माझे नावे ठेवून अल्लाला प्यारे झाले. त्यांचा मित्र म्हणतो, अरे एवढी अवाढव्य संपत्ती मिळाली म्हणून तू खुशीत असायला पाहावं, पण तू तर मूर्खासारखं रडतोयस. मुल्ला म्हणतो, माझं दुःख तर त्याहीपेक्षा मोठं आहे. अरे 100 वर्षाचे माझे आजोबा कालच गेले आणि त्यांनी 20 लाखापेक्षा अधिक किमतीची मालमत्ता त्यांनी माझ्या नावावर ठेवली. मित्र म्हणाला, अरे तू का रडतोयस हे मला खरोखरच समजेन असं झालं. मुलानं हुंदका आवरला, डोळे पुसले आणि म्हणाला, अतिशय गर्भश्रीमंत असणारे माझे काका, माझे मामा, आजोबा आता मृत्यू पावले आणि आणखी माझे कुणीही जवळचं नातेवाईक आता मरण्यासाठी शिल्लक नाहीत, म्हणून मला रडू येतंय. दुःखाचं मूळ कारण हव्यास. फुटलेल्या घड्यामध्ये भरलेलं पाणी फार काळ टिकत नाही. अतृप्त असमाधानी लोक कधीही सुखी होऊ शकत नाही. ज्यांचा अभाव आहे त्यांचीच काळजी ते करीत असतात. त्यांचं हृदय सतत दुःखानं व्यापलेलं असतं. मला एक अमुक गोष्ट मिळाली की मी सुखी होईन आणि ती मिळाली तरच सुखी होईन, यातून अनेक अपेक्षा जागृत होतात आणि याच अपेक्षा अंधप्रवृत्तीचं स्वरूप धारण करतात. एका धनाढ्य माणसाकडं पाळीव कुत्रा होता. मालक त्याची फारच काळजी घ्यायचा, चांगलं चुंगलं खायला घालायचं. काही दिवसांनी कुत्र्याला ते आवडेनासं झालं. इतराप्रमाणे त्याला बदल हवा होता. त्यानं घर सोडलं, अन्न शोधण्यासाठी सुद्धा रस्त्यावर भटकू लागला. कित्येक दिवस व्यर्थपणे फिरत होता. रस्त्यावरच्या इतर कुत्र्याशी भांडणं त्याला जमेना. कचऱ्यांच्या ढिगातनं किंवा उष्ट्या पत्रावळीतनं सुद्धा अन्नाचा कण मिळेना. एके दिवशी एक सुकलेलं हाडूक त्याला मिळालं आणि अतिशय भुकेलेला असल्यामुळं त्याने ते हाडूक चघळायला सुरुवात केली. ते चघळता चघळता त्याच्या तोंडाला जखमा झाल्या आणि त्यातून रक्त व्हायला लागलं. त्या कुत्र्याला वाटलं की रक्त त्या हाडकामधनंच येतंय आणि अधिकच चवीनं ते हाडूक चघळायला लागला. दुसऱ्या एका कुत्र्यानं ते पाहिलं. अरे हे रक्त तर तुझ्या गालातनं येतंय, त्या हाडकातनं नाही. तो म्हणाला, तुला काय माहिती, हे हाडूक चघळेपर्यंत माझ्या जिभेला रक्ताची चव ठाऊक नव्हती. ते चघळायला सुरुवात केल्यापासूनच मला ही चव कळली. तू मला आता फसवू नकोस. म्हणजेच या वस्तूच्या संपर्कात आल्यानंतर मी सुख अनुभवलेलं आहे, किंबहुना सुख या वस्तूमुळंच लाभलेलं आहे, अशी ती अवस्था असते. त्याला श्वानाचं तर्कशास्त्र असं म्हटलं जातं. दारूच्या नशेमध्ये एक बेवडा रस्त्यावर पडलेला होता. त्याचा एक मित्र त्याच्या पाठीमागनं येत होता. त्याची गंमत करायची म्हणून त्यानं त्याला म्हटलं, अरे मी तुझ्या घरी गेलो आणि तिथं तुझी पत्नी विधवा झाल्याचं समजलं. तू ताबडतोब घरी जाऊन सांत्वन कर. तो दारुडा अतिशय दुःखी झाला, मोठ्यानं रडायला लागला. सांगितलं होतं काय? तुझी पत्नी विधवा झाली. जाणाऱ्या एकानं विचारलं तेव्हा त्यानं कारण सांगितलं. तो वाटसरू म्हणाला, अरे तू जिवंत असताना तुझी बायको विधवा कशी होईल? तो बेवडा म्हणाला, अरे माझ्या जिवलग मित्रानं सांगितलंय आणि तो इतका जवळचा मित्र आहे, तो खोटं कशाला बोलेल? तो बेवडा मात्र तसाच रडत राहिला. आपल्या प्रत्येकामध्ये असाच एक बेवडा दडलेला असतो. सुखी होण्याच्या उद्देशानं सुखाचा शोध घेत एक श्रीमंत माणूस भटकत होता. मद्य, मदिराक्षी, इतर व्यसनं चाखली, परंतु सुख कुठंच मिळेना. कुणीतरी त्याला सांगितलं, अरे सर्व संग परित्याग केला तर सुख मिळेल. त्यानं साठवलेला खजिना, हिरे, अनामूल्य असं जडजवाहीर एका गाठोड्यामध्ये बांधलं आणि त्याला एक साधू भेटला. त्या साधूच्या चरणापाशी ठेवलं. मी केवळ मनशांती आणि सुखाच्या शोधात आहे, कुठं लाभेल ही शांती? त्यानं पूर्ण शरणागती पत्करली आणि साधूच्या चरणी पडला. साधूनं त्याच्या शब्दाकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला धडा शिकवण्यासाठी घाईघाईत गाठोडं उघडलं, आतला माल पाहिला, गाठोडं बांधलं आणि त्याच्या सकट धूम ठोकली. त्या धनाढ्य माणसाला धक्का बसला. अरे हा काय मी मूर्खपणा केला? माझी संपत्ती एका चोराला वाटून टाकली.
त्याच्या दुःखाचं रूपांतर क्रोधामध्ये झालं. त्या साधूचा पाठलाग करत तो त्याच्या मागं धावत सुटला. साधू पुढे आणि तो श्रीमंत माणूस मागं. गल्लीतनं बोळातनं रस्त्यातनं ही रेस सगळी चालू होती. शेवटी साधू त्याच्या आश्रमामध्ये परत येऊन पोहोचला. त्याच्या पाठोपाठ तो श्रीमंत माणूस धापा टाकत त्याच्या पाठोपाठ येऊन पोहोचला. तो काही म्हणण्यापूर्वीच त्या साधूनं सांगितलं, तुझं गाठोडं घेऊन मी गायब होईल म्हणून तू घाबरलात आणि माझ्या पाठीमागं पळाला. अरे हे सगळं तुझंच आहे, तुझ्यापाशीच राहू देत. हरवलेली संपत्ती पुन्हा मिळाला मुळं तू आनंदित झालायस. अरे इथंच तर शांती आहे. तुम्ही इथं आलात त्यावेळेला ही संपत्ती तुमच्याकडेच होती आणि आता सुद्धा तुझ्याकडेच आहे. मग हा आनंद संपत्तीतनं मिळाला का तुझ्या अंतःकरणामधनं मिळाला? त्याला सगळी गोष्ट त्या ठिकाणी समजून चुकली. ताण माणसाला जो असतो तो आवाजासारखा असतो. आवाजाची निर्मिती करायची असेल तर टाळी वाजवावी लागते. तणावरहित मन हे शांततेप्रमाणे असते. आवाज निर्माण करता येतो, शांतता नाही. कारण शांतता ही मुळातच अस्तित्वात असते. म्हणजे तणाव निर्माण करायला तुमच्या प्रयत्नांची गरज लागते. तणावरहित परिस्थिती निर्माण करण्यासाठी परिश्रमाची गरज नाही. त्यासाठी केवळ शांत मन पुरेसं आहे. तुमचे विचार म्हणजे दुसरे तिसरं काहीही नसून शब्द आहेत. हेच शब्द गोंगाट निर्माण करतात. आपले अस्तित्व निशब्द केले की शांतता मिळते आणि त्यालाच संतांनी ध्यान असं म्हटलेलं आहे. एका सुफी संताजवळ एक शेतकरी गेला. आपली दुःख त्याला सांगायला लागला. माझं घर आहे अगदी लहान. त्यामध्ये माझ्या बायकोला, माझी 4-5 गुरं, काही शेळ्या, काही मेंढ्या, काही कोंबड्या मी पाळलेल्या आहेत. त्या सगळ्या आम्ही सगळेजण एकाच घरात राहतो. त्यांच्या दुर्गंधीनं घर सगळं भरून गेलंय. मला श्वास घेणं सुद्धा कठीण झालंय. मग तो सुफी संत म्हणाला, अरे मग तू घराच्या खिडक्या का नाही उघडत? ताजी हवा जर आत आली तर दुर्गंधी ताबडतोब दूर होईल. तो शेतकरी म्हणाला, जर खिडकी उघडली तर मी माझी पाळलेली कबुतरं उडून जातील ना. या कबुतरासारखंच क्षुल्लक काही जपण्यासाठी आपण आपल्या शहाणपणाच्या खिडक्या उघडत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे आपला ताण निर्माण होण्यावर होतो. मन हे आपल्या अंतःकरणाचा चौथा भाग आहे. नाथ महाराजांनी सांगितलं की बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. मन हे इंद्रिया पलीकडं, मनापलीकडं बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडे परमात्मा. जे बुलीचे कुहर, वायुतत्वाचे अंतर, बुद्धीचे घर झाकिले जेणे. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावय, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. स्थितप्रज्ञाची व्याख्या करताना ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, देखे अखंडित प्रसन्नता, आधी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधातुशीचा अडदरू काहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैचे के आहे, तेथ आपसई बुद्धी राहे परमात्मरूपी. तैसा निर्वातीचा दीपू, सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तो. वि स खांडेकरांच्या अमृतवेल कादंबरीच्या पहिल्या पानावर मनाचं विलक्षण अशा पद्धतीचं चित्रण आहे. वि स खांडेकर म्हणतात, भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडानं करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागून धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळंच येतो. आणि आपण विलक्षण अशा पद्धतीच्या किरकोळ गोष्टी मात्र मनामध्ये साचवून ठेवतो. भगवान बुद्ध आणि त्यांचा शिष्य एका नदीकिनारी उभे आहेत. त्यांना पलीकडे जायचंय आणि पलीकडे जायचंय. वेळ संध्याकाळची झालेली. त्यावेळी एक सुंदर स्त्री येते. तिलाही नदीच्या पलीकडे जायचं असतं आणि मग ती भगवान बुद्धांना विनंती करते, तुम्ही मला नदीच्या त्या तीरावर पोहोचवा. आता कुठलीही होडी नाही. शिष्य मात्र लाजतो. भगवान बुद्धांनी तिला उचललं, खांद्यावर घेतलं, नदी पार केली आणि सुरक्षित जागी ठेवलं. त्या स्त्रीनं नमस्कार केला, ती निघून गेली. भगवान बुद्ध आणि शिष्य चालू लागले. शिष्याच्या मनामध्ये विचार आला की आपले गुरु एवढा संसाराचा मोहाचा त्याग केला, पण सुंदर स्त्री बघितल्याबरोबर तिला खांद्यावर काय घेतली आणि नदी पार केली. मी मात्र खरा ब्रह्मचारी. मी मोह टाळला. संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरी सुद्धा त्याला राहावे ना. आणि मग तो भगवान बुद्धांना म्हणाला, गुरुवर्य ती बाई कोण?
जिला तुम्ही खांद्यावर घेतली होती. भगवान बुद्धांनी शांतपणे सांगितलं, स्मितहास्य करत सांगितलं, अरे मी तिला खांद्यावर घेतली, पण तेव्हाच ज्या वेळेला नदीच्या किनाऱ्यावर आलो त्यावेळेलाच खांद्यावरनं उतरवली. तू मात्र अजूनही तिला घेऊन फिरतोयस, अजून ती तुझ्या मनातनं डोक्यातनं गेलेली नाही. तात्पर्य काय? नीती आणि अनिती ही आपल्या मनाच्या धारणेमध्ये असते, कृतीमध्ये नसते. घडलेल्या घटनांची अनावश्यक ओझी आपण तिथंच न सोडता मनामध्ये वागवतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. अशी ओझी घेऊन दमलेल्या भागलेल्या अवस्थेत कुठली चांगली भूमिका आपण पार पाडू शकत नाही. म्हणून स्वतः आनंदी असलं पाहिजे. सुखाची सवय स्वतः लावून घेतली की श्रीमंती आपोआप येते आणि अशीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सुखी बनवू शकते. हे मन ताब्यात ठेवणं मोठ्या माणसांना सुद्धा शक्य नाही. दुर्बलांनी काय करायचं? अर्जुनानं आपल्या सर्वांची वकिली 6व्या अध्यायामध्ये केली आणि तो म्हणतो की जे बुद्धीते सळी निश्चयाते टाळी धैर्यसी हातफळी मिळवोनी जाय, जे विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसिजे तरी हिंडवी दाही दिशा, जे निरोधले घे ओवा जया संयमची होयसा ओवा, ते मन आपुला स्वभाव सांडील काही. हे आत राहणारं मन हे इंद्रियांचं मालक, मनावर बुद्धीचं नियंत्रण, पण ती बुद्धी मात्र मनाची मालक आहे. ती मनाला आपल्या ताब्यात ठेवू शकते. आणि हे जे मन आहे हे अत्यंत धूर्त असतं. तो आपल्या नोकरांना म्हणजे इंद्रियांना जसं काबूत ठेवतो तसं आपल्या मालकाला म्हणजे बुद्धीला सुद्धा काबूत ठेवतो. आणि म्हणून कुणाचा आधार घ्यावा? महाभारतामध्ये एक सुंदर गोष्ट आलेली आहे. युधिष्ठिराचा आणि कृष्णाचा संवाद आहे. युधिष्ठिरानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की मानवी जीवनामध्ये कोणाचा भरवसा असला पाहिजे. युधिष्ठिरानं 4 प्रश्न विचारले. त्या 4ही प्रश्नांची उत्तरं भगवान श्रीकृष्णाने दिली. पहिला प्रश्न होता, या जगामध्ये असं काय आहे की जे वाढतच जातं? या जगामध्ये असं काय आहे की जे घटतच जातं? या जगामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की जी वाढते सुद्धा आणि घटते सुद्धा? आणि या जगामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की जी घटतही नाही आणि वाढतही नाही? मग वाढणाऱ्याचा आश्रय घ्यायचा की घटणाऱ्याचा आश्रय घ्यायचा? का जो वाढतो आणि घटतो त्याचा घ्यायचा, का जो स्थिर आहे त्याचा घ्यायचा? कुणाच्या आधारे जीवन जगायचं? या युधिष्ठिरांच्या प्रश्नाला भगवान श्रीकृष्णाने उत्तरं दिली. त्यानं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की जे जगात वाढत जातं ती म्हणजे माणसाची तृष्णा. तृष्णा ही वाढतच जाते. हीच तृष्णा आपल्याला आयुष्यभर नाचवते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, आयुष्य सतत घटत जातं. जो क्षण गेला तो परत कधीही येत नाही. तिसरा प्रश्न जे आहे त्याचं उत्तर, मन घटतं आणि वाढतं सुद्धा. मन हे चंचल आहे. अनुकूल संवेदना झाली की त्याला सुखाची प्राप्ती होते, प्रतिकूल संवेदना झाली की दुःखाची प्राप्ती होते. आणि जे घटतही नाही आणि वाढतही नाही ते म्हणजे माणसाचं प्रारब्ध. परमेश्वर करतो ती मदत असते. म्हणजे तृष्णा, आयुष्य, चंचल मन किंवा प्रारब्ध स्वीकारणं योग्य नाही. मग फक्त भगवंताचाच आधार घेतला पाहिजे. ज्याच्यापाशी अक्षय भांडार आहे त्याच्याकडंच जायचं. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्था न वेशा न यज्ञा अहम भोजनेच्चैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. या ठिकाणी आपल्याला विश्रांती मिळू शकेल. आणि म्हणून माणसाच्या मनामध्ये असतं की माझं मन माझ्या कंट्रोलमध्ये आहे, माझ्या नियंत्रणामध्ये आहे. परंतु जोपर्यंत विषय पाहिलेले नाहीत तोपर्यंत इंद्रिय ताब्यात असतात. पण तेच विषय मात्र समोर आले की त्याचा त्यांच्यावर ताबा राहत नाही. आणि म्हणून एके दिवशी अकबरानं बिरबलाला जेवायला बोलवलं. जेवायला बोलवल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी पंगत वाढली आणि बादशहाच्या घरची पंगत आहे. त्या पंक्तीमध्ये सोन्या चांदीच्या ताटामध्ये जेवण वाढलेलं आहे आणि दासदासी वारे घालतायत. धूप दीप नैवेद्य सगळं दाखवलं गेलेलं आहे. आणि बादशहानं 8 मांजरं ट्रेंड केलेली होती. दोघांच्या ताटामध्ये 8 मांजरं ठेवलेली आहेत. इकडल्या बाजूला एका बाजूला बादशहा बसला, दुसऱ्या बाजूला बिरबल बसला आणि दोघांच्या मध्ये एका बाजूला 4 दुसऱ्या बाजूला 4 अशी पांढरी शुभ्र मांजरं. या 8 मांजरांच्या डोक्यावर पेटत्या पणत्या ठेवल्या आणि बादशहानं सांगितलं की आता कॅन्डल लाईट डिनर घे. या प्रकाशामध्ये जेवण घेतलं. बादशहानं प्रौढी मिरवली आणि जेवण पूर्ण झाल्यानंतर बादशहानं सांगितलं की कशी वाटली मांजरं. त्याने सांगितलं बिरबलानं की मांजरं खूप चांगली ट्रेंड झालेली आहेत, पण मला परत अशाच जेवणाचा आस्वाद घ्यायला निश्चितपणानं आवडेल. मला परत 8 दिवसांनी बोलवा. बादशहाने पुन्हा 8 दिवसांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा जेवण वाढलं.
सोन्या चांदीच्या ताटामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण ते वाढलेलं आहे. इकडल्या बाजूला एका बाजूला 4 मांजरं, दुसऱ्या बाजूला 4, पुन्हा त्यांच्या डोक्यावर पणत्या ठेवलेल्या. या पेटत्या पणत्यांच्या मध्ये जेवण सुरू झालं आणि तेवढ्यात बिरबलानं एका खिशामध्ये हात घातला. एका खिशातनं उंदीर काढला, पंक्तीमध्ये सोडून दिला. दुसऱ्या खिशातनं एक उंदीर काढला, तोही पंक्तीमध्ये सोडून दिला. आणि उंदीर बघताच ती मांजरं, त्यांना भान राहिलं नाही की आपलं बादशहाचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे. इंद्रियही तशाच पद्धतीची असतात, जात्याच पशुसारखी असतात. विषयांची वैरण मिळाली की धुंद होतात आणि इंद्रियांचे वैरिले चरोनी राखे जो जियाले, बैलातळी लागले गोचीड जैसे. पाण्याचा स्वभाव जसा वाहण्याचा आहे, कुत्र्याच्या शेपटीचा स्वभाव वाकडं होण्याचा आहे, सत्तेचा स्वभाव केंद्रीभूत होण्याचा आहे, तसा मनाचा स्वभाव हा भरकटत जाण्याचा आहे. म्हणून इंद्रियांना गोंजारण्यामध्ये जीवनाचं साफल्य नाही, त्यांना निग्रहामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून अर्जुनानं हा प्रश्न 6व्या अध्यायामध्ये विचारलेला होता की हे चंचलही मन कृष्णा प्रमादी बलदृढम तस्याह निग्रहम मन्ये वायोरी व दुष्करम. मनाला अधीन ठेवण्यासाठी मग भगवान श्रीकृष्णाने 2 साधनं सांगितली, ती म्हणजे अभ्यास आणि वैराग्य. आजचा भाग कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रिया जरूर आम्हाला कळवा.